हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लहान सहान गोष्टी. तर आज 14 जानेवारी मंगळवार. आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे ताईंनो. माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तसं तर माझा यूट्यूबचा प्रवास आत्ताच सुरू झाला आहे, पण जे कोणी बघत असतील त्यांनी जरूर लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर. तर आज ना संक्रांतीचा पहिला सण आहे, त्यामुळे शक्यतो सगळीकडे ना पुरणपोळीच बनवतात. पण आमच्या घरामध्ये ना खायला 2च व्यक्ती आहे. त्यातही मला आवडते पुरणपोळी, पण मुलाला नाही आवडत. मग त्या 2 व्यक्तीसाठी एक व्यक्तीसाठी पुरणपोळी बनवणे तर शक्य नाही. मग मी मुलाला विचारले तर त्याने मला सांगितले की सरळ सरळ सार भात बनव. तर सार भातासाठी इथे थोडीशी डाळ घेतली मी हरभऱ्याची, आणि एकाच कुकरमध्ये डाळ आणि तांदूळ लावून घेतले. कारण की कसं आहे, एका कुकरमध्ये लावले म्हणजे आपला वेळही वाचतो आणि पुढच्या कामालाही आपल्याला वेळ भेटतो, नाही का. मी ना ताईंनो मशीन काम करत असते. माझ्याकडे भरपूर असे ब्लाऊज, साडी, पिको फॉल असतात करायला. त्यामुळे मला घरातल्या कामांनाही वेळ द्यावा लागतो, पण क्लायंटचंही काम तितकंच महत्त्वाचं असतं माझ्यासाठी. तर त्यामुळे मी अगोदर स्वयंपाकाला लागले आणि इथे कुकर लावून घेतला. त्यामध्ये डाळ तांदूळ हे शिजायला टाकले. माझ्या मुलीला आहे ना पुरणपोळी फार आवडते, पण ती ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ती पुण्याला जॉब करते, ती काही इथे राहत नाही. त्यामुळे आम्ही दोघेच असतो. ती महिन्यातून 2 ते 4 दिवस येत असते फक्त. त्यामुळे मग आम्ही दोघेच असतो नेहमी. 2च व्यक्तींसाठी हा स्वयंपाक करत आहे मी. आणि तर इथे मी कुकर लावून घेतला आहे. कुकर लावल्यानंतर मग आपल्याला भाजीची तयारी करायला सोपे जाते. आणि मसाला भाजून घेतला. मसाला मिक्सरमध्ये काढून घेतला. मसाला मिक्सरमध्ये काढल्यानंतर कुकर होईपर्यंत मग आपल्याला बाजरीच्या भाकरीच करायच्या होत्या मला आज. कारण की पुरणपोळी नाही म्हटल्यानंतर चपात्या वगैरे काही करणार नाही मी. मस्त तीळ टाकून बाजरीच्या भाकरीच करणार आहे. 4 शिट्ट्या झाल्या ना कुकरला की डाळ तांदूळ बरोबर शिजतं त्यामध्ये. आणि ह्या वाटणामध्ये मी फार काही नाही, फक्त कांदा, आलं लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आहे. याचं वाटण करून घेतल्याच्यानंतर मग त्यामध्ये फक्त आपल्याला घरचा काळा मसाला आणि मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर हेच ॲड करावं लागतं. आणि फोडणीसाठी ना लसूण आणि थोडंसं खोबरं हे ना मस्त खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं. म्हणजे त्याने ना साराला एक वेगळीच चव येते. आता म्हटलं जोपर्यंत कुकर शिजत आहे तोपर्यंत आपण ना भाकरी बनवून घ्यावी. बाजरीची भाकरी, कारण आता थंडीचे दिवस आहे म्हटल्यानंतर बाजरीची भाकरी अतिशय छान लागते खायला आणि आपल्या शरीरालाही चांगली असते. कारण की थंडीमध्ये आपलं रक्त हे जास्त थंड पडत असतं. त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्याने थोडी तरी उष्णता आपल्या शरीरामध्ये टिकून राहते. आणि ह्या बाजरीच्या भाकरीवरती जर तीळ टाकून बनवलीत तर आणखीनच त्याचे बेनिफिट भेटतात आपल्या शरीराला. त्यामुळे म्हटलं चला आता बाजरीचीच भाकरी बनवूया. बाजरीची भाकरी कशी बनवायची ही मी आता डिटेल रेसिपी शेअर करत आहे. कारण की बाजरीची भाकरी म्हटलं तर मुलं खात नाहीत, पण आपल्याला बनवायला सोपं जातं. कारण की चपात्या पोळ्या बनवायच्या म्हटलं की थोडा वेळ लागतो, पण बाजरीची भाकरी कशी 1-2 बाजरीची भाकरी टाकली तरी पण आपला स्वयंपाकाचा उरक वाढतो आणि जास्त वेळही लागत नाही. आणि प्रमाणही असतं की शिळं वगैरे पण पडत नाही. त्यामुळे मग बाजरीची भाकरीच बनवली आज. आणि तसंही काळ्या मसाल्याच्या भाज्या कुठल्याही केल्या तर त्याबरोबर बाजरीची भाकरी ही अगदी चवदार लागते. त्यामुळे मी तर मस्त तीळ टाकून बाजरीच्या भाकरी केल्या. आदल्या दिवशी भोगीला बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी बनवलेली होती. तो व्हिडिओ मी काही शेअर नाही केला, कारण की मला भरपूर काम होतं क्लायंटचं. आणि संक्रांत म्हटली, पहिला सण म्हटला की बायकांचाच सण असतो. त्यामुळे भरपूर सारा असे ब्लाऊज शिवायला होते, पिको फॉल वगैरे करते मी.
ब्लाऊज शिवते आणि मला घरात मदतीलाही कोणी नसतं, त्यामुळे मग मला एकटीला सर्व मॅनेज करावं लागतं. तर मग मी भोगीचा व्हिडिओ काही शेअर नाही केला. आज डायरेक्ट संक्रांतीचाच व्हिडिओ केला. बाजरीची भाकरी तव्यावरती एक साईड भाजून घेतली की दुसरी साईड मी अशी गॅसवरतीच भाजते, म्हणजे ती कडक, त्याला पापड पण छान येतो आणि छानपैकी मस्त फुलते. मी फक्त बाजरीच्या भाकरी नाही करत आहे ताईंनोही. याच्यामध्ये ना 1 किलो ज्वारी आणि 1 किलो बाजरी मिक्स केलेली आहे, कारण की बाजरी ही जास्त उष्ण प्रकाराची असते आणि ज्यांना उष्णतेचा त्रास असतो, म्हणजे ज्यांना तळपायाची आग, तळपायांना भेगा पडणे, हातापायाला उष्णता, हातापायाचे सालटे निघणे, अशा काही ज्यांना तक्रारी असतात आणि ज्यांना बाजरीची भाकरी खावीशी तर वाटते, तर मग त्यांनी काय करायचं, त्यामध्ये जर 1 किलो बाजरी असेल ना तर 1 किलो ज्वारी मिक्स करायची. म्हणजे कसं ना ते मेंटेन राहतं, म्हणजे जास्त उष्ण हे पडत नाही आणि बाजरीची भाकरी खायचं सुखही अनुभवता येतं, नाही का. आता कुकर झाला आहे माझा, डाळ वगैरे शिजली आहे आणि भातही झाला आहे. बघू शकता तुम्ही. 2 डब्यांमध्ये लावले की काम कसं पटकन होतं ना, कारण की कुकर आपला हा आपला अर्धं काम कमी करतो, नाही का. मला तर कुकरची खूप सवय आहे. असं कोणाकोणाला वाटतं की स्वयंपाकघरामध्ये कुकरचा खूप मेन रोल असतो म्हणून. त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे ना आमटीला फोडणी देऊन घ्यायची होती. त्यासाठी बघा मी ठेचलेलं खोबरं आणि लसूण ठेचून घेतला आणि त्यामध्ये ना थोडासा कढीपत्ता टाकला आणि मग जे वाटण आहे आपण मिक्सरमध्ये काढलेलं ते टाकून मग त्यात धने पावडर, मिरची पावडर, हळद पावडर हे टाकलं. पण ती ना ताईंनो क्लिप माझ्याकडून मिस झाली, कारण की ते माझ्याकडून ना शूटच नाही झालं. असो, प्रत्येकालाच ही रेसिपी माहीत असेल, पण ही जी सार आमटी जे काही बोलतो आपण त्याला, मी ना त्याला घरचाच काळा मसाला टाकते. मी घरी वर्षाचा काळा मसाला बनवते आणि मी लवकरच, आता उन्हाळा लागला आहे ना, तर मी लवकरच काळ्या मसाल्याची रेसिपी देखील शेअर करणार आहे. खूप छान बनतो हा आणि आमच्या घरातल्यांना पण सगळ्यांना आवडतो माझ्या हातचा हा काळा मसाला. तर मी ती व्हिडिओ नक्कीच शेअर करेल तुम्हाला उन्हाळा लागल्यानंतर, म्हणजे आता 8-15 दिवसांनी तर करावाच लागेल, कारण की माझाही वर्षभराचा जो मसाला बनवलेला होता तो आता संपतच आलेला आहे. तर तिकडे आमटी करून घेतली आणि मग म्हटलं काय बनवावं जोडीला, म्हणून मग कांद्याची पात बनवूया म्हटलं, कारण की आता बाजारात कांद्याची पातही छान येते विकायला. कांद्यामध्ये एक कांदा, पांढरा कांदा चिरून घेतला, जिरे टाकले, कांदा, आणि त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची, लसूण आणि जिरे ह्याचं वाटण करून ठेवलेलं असतं मी, ते टाकायचं थोडंसं, थोडीशी हळद पावडर आणि थोडीशी धना पावडर. त्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं, सोबत थोडंसं शेंगदाण्याचं कूट, हे पण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार आपल्याला जशी हवी, पातळ, ओली, सुकी, तर आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकू शकतो. मला जास्त बनवायची नव्हती ही, त्यामुळं मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि शिजायला ठेवली. एवढ्या पाण्यामध्ये ती खूप छान शिजते, कारण की ही पात एकदम कोवळी लुसलुशीत पात होती, त्यामुळे तिला काही जास्त वेळ लागला नाही. आणि बाजरीच्या भाकरीसोबत अशा शेंगदाण्याच्या कुटाच्या भाज्या तर अप्रतिम लागतात. तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही भाजी अशी ट्राय करून बघा. खरंच खूप छान लागते आणि खूप मस्त झालेली होती ही भाजी. सणाच्या दिवशीचं हे जेवण बघा आमचं, आमटी, भात, बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात. तर या जेवायला सगळे. तर दुपारी 2 वाजता आम्ही जेवणं वगैरे केली. त्यानंतर मी तुम्हाला जे ब्लाऊज डिझाईन्स तयार केले होते ना, ते शेअर करत आहे. तर बघा, हा ऑरेंज कलरचा ब्लाऊज, याला मणी आणि लेस डिझाईन केली होती मी, याला पॅच तयार करून, आणि मागे त्याला एक बो लावलेला होता. त्यानंतर हे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे, ह्याला पॅच लावलेला आहे काठाचा आणि लेस डिझाईन केलेली आहे आणि सोबतच लटकन लावलेले आहे.
कारण की त्यातलं थोडंसंच कापड उरलेलं होतं ना, त्यामुळे मग त्याला तशी डिझाईन केली काठाची. त्यानंतर हा रेड कलरचा ब्लाऊज, ह्याच्यावरती ना ताईनो मेहंदी कलरची साडी आहे बघा. जे मी खाली त्या लेसला लावलेले आहे ना, तो ग्रीन कलर आहे साडीचा. ग्रीन कलर असल्यामुळे मी स्लीव्जला हे अशी डिझाईन केली आहे ग्रीन कलरची, आणि हे रेड कलरचे बटन्स लावलेले आहेत. खूप छान लुक दिसत आहे ब्लाऊजचा. रेड कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यामध्ये ग्रीन कलर. त्यानंतर हे आहे गोल्डन कलरचं ब्लाऊज. तर ही बनारसी साडी होती, तर त्यामध्ये दुसरा कुठला कलर नव्हता, तर त्यामुळे मी त्याच कलरचा लेस लावलेली आहे आणि पॅच लावलेले आहे. पॅच लावून आणि डिझाईन तयार केली. लॉंग स्लीव्ज होती या ब्लाऊजची. अशा प्रकारे फ्रंट हे कटोरी पॅटर्न होता. आजचे सगळे पॅटर्न हे कटोरीज होते. तसे तर मी फोरटक्स, प्रिन्सेस कट हे सगळे ब्लाऊज शिवते. डिझायनर ब्लाऊजही शिवते. पॅचवर्क, लेसवर्क, मनीवर्क. ह्या ब्लाऊजला देखील मी लेसवर्कच केलेला आहे. आपण लेसवर्कमध्ये पण भरपूर व्हरायटी करू शकतो. जर आपल्याला जास्त डिझाईन वगैरे आवडत नसेल तर साधी सिंपल आपण लेसवर्क करू शकतो. आणि याची ना स्लीव्ज ही भरपूर लांब होती. आणि हे ब्लाऊज फोरटक्स होतं. याच्यामध्ये कटोरी नाही, हे फोरटक्स ब्लाऊज होतं. तर एवढे ब्लाऊज मी क्लायंटचे शिवलेले होते ताईंनो. आता हे अगोदरच मी व्हिडिओ करून ठेवला होता तुम्हाला शेअर करण्यासाठी. आणि अजून एक सांगायचं आहे, आज ना मी हा ड्रेस ऑर्डर केलेला, म्हणजे आज आला, मला रिसीव झाला मिशोवरून. आणि मी तुम्हाला यासाठी शेअर करत आहे की याचं कापड खरंच खूप सुंदर होतं. किमतीच्या मानाने म्हणजे हा, मला लक्षात नाही याची किंमत, 500 ते 550च्या दरम्यान आहे. जर कोणाला आवडला असेल हा ड्रेस, कोणाला जर लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी याची लिंक देईल. पण मला तर हे कापड फार आवडलं. डिझाईन पण आणि कलर कॉम्बिनेशनही जसं इमेजमध्ये दाखवलेलं ना, तर तसंच आलं आहे हे. आणि ओढणी पण भरपूर लॉंग आलेली होती, त्यामध्ये मिक्समध्ये होती. टॉपचा आणि पॅन्टचा कलर मिक्समध्ये. खूप छान अशी ओढणी आलेली होती. आणि ही पॅन्ट आहे. पॅन्ट देखील एकदम कम्फर्टेबल. आणि ही अशी लेस लावलेली होती त्याला पायाला. वन साईड कट होता त्या खालच्या पायाच्या साईडला. आणि अगदी कम्फर्टेबल. नाहीतर काही प्रॉडक्ट आहे ना, म्हणजे आपण जे मेजर